किती वेड लागावं भगवंताचं, 5 तास कीर्तन करावं. आमचं 1.5 तासाचं कीर्तन सुद्धा लोकांना असं वाटतं कधी एकदा संपतंय. 5 तास पोट भरून कीर्तन करावं, पोट भरून. आणि असा परिणाम व्हायचा की देव नाचायचा. तुकोबाराय म्हणायचे, देवा मला तुझं वेड लागलंय. असं सगळे म्हणतात, खरंच का रे, मला तुझं वेड लागलंय का? पण हो, आता दृष्टी पुढे ऐसा चितुराही, जो मी तुझं पाहे पांडुरंगा. आता हलायचं नाही माझ्या डोळ्यासमोरून, मला तुझं वेड लागलंय. म्हणू दे, लोकांनी मला वेड म्हणू दे, कोणी निंदा कोणी वंदा, आम्हा स्वहिताचा धंदा. लोकांनी वेड म्हटलं तरी चालेल, मला नाही फरक पडत. पण देवा आता तुझं माझं जे काही जुळलं ना, आता माझा शेवट गोड होण्यासाठी नव्हे, माझा शेवट गोड झाला म्हणजे मी आणि तू 2 राहिलोच नाही. आपण दोघं एकरूप झालो, देव पहावयासी गेलो, तेथे देवची होऊन ठेलो. हा अभेद भक्तीचा अनुभव, हा अद्वैत साक्षात्कार तुकोबारायांना होतो. आणि मग असा अभंग महाराजांच्या मुखातून प्रसृत होतो. एवढंच नाही, या सगळ्या अभंगाचं 3,500 ते 5,000 अभंगांच्या सगळ्या गाथेचं श्रेय तुकोबाराय देतात परमात्मा पांडुरंगाला. तुका म्हणे मज बोलवितो देव, अर्थभाव गुह्य तोची जाणे. सगळं तोच जाणतोय म्हणाले. आणि अशी कृतार्थ जीवनाची दिशा किंवा दिशा अनुभवल्यानंतर तुकोबाराय आता अनंताच्या प्रवासाला जातात नव्हे, पांडुरंगच न्यायला येतो. परिणाम महाराज आपल्या पत्नीला जिजाई आईसाहेबांना सांगतात, येते का ग, माझ्या जाण्याची वेळ झाली. आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोपया संता हाती आला. मला जावं लागेल, भगवंताचं बोलावणं आलंय. तुकोबारायांना भगवंत न्यायला येतात. आणि नुसते भगवंत नाही, काय पाठवलं, गेला तो विमानी बैसोनिया. भगवंतांचं विमान आलं महाराजांना न्यायला. आपल्याला येईल का? आपल्याला नाही. उलट आपण जायचा विचार केला तर देव म्हणेल थोडे दिवस अजून तिथंच थांब, नाही का? असं आमचं जगणं आहे. आला आला प्राणी जन्मासी आला, झाला झाला वाढला थोर झाला, केला केला व्यापही सर्व केला, गेला गेला बापुडा व्यर्थ गेला. बापुडवानं जगणं आमच्या नशिबी आहे. आम्ही असं जगतो ना. पण जगावं असं की इतरांनी आमच्या जगण्याचा हेवा करावा, दृष्ट लागण्यासारखं जीवन आमचं असावं, इतरांच्यासाठी कल्याणप्रद असावं, इतरांच्यासाठी दीपस्तंभासारखं मार्गदर्शक असावं. आणि त्याकरता स्वयंप्रकाशी असणं फार गरजेचं आहे. म्हणून तर देव या शब्दामध्ये दिव हा धातू आहे. दिव या शब्दाचा अर्थ आहे प्रकाश. त्याला जाणायचंय म्हणाले, देवाला जाणायचंय. आणि तो देव, तो प्रकाश आमच्या अंतःकरणात प्रगट झाला. अंतरीची ज्योती महाराज म्हणतात प्रकटली, दीप्ती मुळीची जी होती आच्छा दिली, तेथीचा आनंद ब्रह्मांडीन समाये, उपमेशी देऊ काय सुखा. तुकोबारायांचा अभंग आहे. असा आनंद प्राप्त होतो की मी आणि तो 2 राहत नाही, अभेद भक्तीचा साक्षात्कार होतो. आपल्यालाही तो अनुभव प्राप्त होतो. महाराजांना तो अनुभव प्राप्त झाला. भगवंत आले समोर, विमान आलं भगवंतांचं न्यायला. जिजाई आईसाहेबांना महाराज म्हणतात, चल की ग, येते का? कुठं जायचं म्हणले, वैकुंठाला. ती म्हणाली, अहो आत्ताच म्हैस व्यायली, आता मी येऊन करू काय? तुम्ही लवकर माघारी या, मस्त तुपातले रव्याचे लाडू खायला करून ठेवते तुम्हाला. महाराज म्हणले, नाही आवले, मला गेलं पाहिजे, मी आता येण्याकरता नाही निघालो. आम्ही जातो आता, कृपा असो द्यावी सकळा सांगावी विनंती माझी. संतांना निरोप दिला होता, आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोपया संता हाती आला. गेलं पाहिजे. महाराज गेले. आणि अशी अवस्था झाली की महाराज म्हणतात, आता पूर्ण विश्रांती मिळाली. विसावा मिळणं, विश्रांती मिळणं, चिरशांती, चिरसमाधान मिळणं. जुनी माणसं म्हणायची, आपली वेळ आली ना की आपली वळकटी बांधून तयार राहावं माणसाने. जाण्याची वेळ आली ना सिद्ध राहावं, तयार राहावं. आता इथं काही अडकलंय अशी भावना न ठेवता कसं राहायचं म्हणले, संसारामध्ये यथा कमल पत्राक्ष असं राहता आलं पाहिजे. यदृच्छा लाभ संतुष्ट, भगवंतांचा शब्द आहे गीतेतला. संसारामध्ये यथा कमल पत्राक्ष असं राहता येईल का? म्हणजे काय, कमळाचं पान पाण्यात असून सुद्धा कोरडं असतं की नाही, म्हणले तसं संसारात राहा. पक्षी अंगणी उतरती, आपुला चारा घेऊन जाती. पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतवणी राहती? तिथं बसतात का ठिया मांडून? नाही ना, हो नाही ना. प्रत्येकाचा मार्ग ठरलेला आहे. इथं आलेल्या प्रत्येकाला जायचंय. पण हे आमचं मन मान्य करायला तयार होत नाही. महाराज म्हणतात की आता आमच्या निर्याणाची वेळ आली. महाराजांना कळलं. एवढंच नाही, मरणाचा कुठे सोहळा असतो का हो? तुकोबांनी तो केला. आपुले मरण पाहिले म्या डोळा,
धन्य तो सोहळा अनुपम्य. सोहळा केला, मृत्यूचा सोहळा केला. एक कवी म्हणाले, मरणात खरोखर जगत जगते. अंतिम सत्य जीवनाचं असलेलं मृत्यू अटळ सत्य आहे, पण माणूस नावाचा प्राणी असा आहे की ते मानायला तयार नाही हो. म्हणून महाभारतातलं यक्षप्रश्न नावाचं प्रकरण आणि त्याच्यामध्ये अनेकोत्तम प्रश्न पाणी पिण्यासाठी गेलेल्या युधिष्ठिराला त्या यक्षराजाने विचारलेत. त्यामध्ये एक प्रश्न असा होता की धर्मराजा, जीवनातलं किंवा मनुष्य जीवनाचं सगळ्यात मोठं आश्चर्य काय आहे? आणि धर्मराजाने उत्तर दिलं, अहन्यहनि भूतानि गच्छन्ति यम मंदिरम शेषा स्थिरत्वमिच्छन्ति किम आश्चर्यमतः परम. म्हणले सांगतो ना. यक्षराजाला धर्माने उत्तर दिलं. तो म्हणाला की जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य हे आहे की मनुष्य नावाचा प्राणी जाणतो की आपल्या सगळ्यांना इथून जायचंय. सगळ्यांना माहिती आहे ना आपलं काय मत आहे? सगळ्यांना हे मान्य आहे, आपल्या सगळ्यांना इथून जायचंय, तुमच्यासह माझ्यासह सगळ्यांना एक दिवस जायचंय. परीक्षिती राजाला सुद्धा जावं लागलं, जायचं होतं. काय झालं? तक्षक नावाच्या सर्पाने दंश केला. ठरलं, शाप मिळाला ऋषींचा आणि 7 दिवसात तू प्राणाला मुकशील, देहांत पावशील असा शाप मिळाला. पण सबंध भागवतामध्ये शुकमुनींनी त्या सर्पदंशाचं निवारण करावं असा काही उपाय नाही सांगितला. कारण कर्मगती तारे नाही तरे, पाचो पांडव धीर प्रतापी हाथ में झोली धरे असं म्हटले. कर्म नाही चुकलं कुणाला, कर्माचे भोग भोगावे लागतात. परीक्षित राजाला शाप मिळाला, तो शाप भोगण्याकरता मध्ये 7 दिवस उरले. त्या 7 दिवसामध्ये करायचं काय हे शुकमुनींनी सांगितलं आणि मग भागवत श्रवणाच्या माध्यमातून त्यांनी स्वतःचा उद्धार करून घेतला. खरं सांगू का, मला कधी कधी असं वाटतं, आपण जागे आहात ना, ऐकताय ना सगळे? कारण आता वेळ कीर्तनाची कुठली असली तरी ती येते कीर्तनात, ती येते बया, तिला निमंत्रण नाही द्यावं लागत. म्हणून जागेपणी ऐका, खूप महत्वाच्या गोष्टी सांगते. मी म्हटलं परीक्षितीकडे 7 दिवस होते, आपल्याकडे सुद्धा 7च दिवस आहेत. परीक्षितीला निदान माहिती तरी होतं की माझ्याकडे 7 दिवस आहे. आपल्याला ते तरी माहिती आहे का? खरं सांगा. 7 दिवस आहे, सोमवार ते रविवार. यापैकी एक दिवस ठरलेला आहे आपला सुद्धा. जायची वेळ, तिथी निश्चित आहे, दिनांक निश्चित आहे, सगळं. फक्त आपल्याला माहिती नाही म्हणून आपण भ्रमात आहोत. परीक्षितीला ते माहिती होतं म्हणून जीवनाचा उद्धार करून घेतला भागवत श्रवणाच्या माध्यमातून. मग यक्षराजाला धर्मराज उत्तर देतात की मनुष्य नावाचा प्राणी आपल्यापैकी कोणीतरी जर निघून गेलं, निवर्तलं, तर त्याला पोहोचवायला, त्याला सोडायला, त्याला निरोप द्यायला शेवटचा कुठे जातात? हा, त्याला या श्लोकामध्ये यम मंदिरम असं म्हटलंय. ते यमाचं मंदिर आहे. तिकडे गेले, घाटावर गेले, स्मशानात जातात. तिथे अग्निसंस्कार क्रिया पार पडल्यानंतर तो मनुष्य किंवा ते सगळे नातेवाईक अशा रुबाबात माघारी येतात की जणू या जागेचा आणि आपला काडी मात्र संबंध नाही, आपल्याला परत इकडं कधी यायचंच नाही. अशा रुबाबात आम्ही माघारी फिरतो. माणसाचं जे हे वाटणं आहे ना, ते जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे असं आम्हाला शास्त्रकारांनी सांगितलंय. मनुष्य मृत्यूला प्रचंड घाबरतो. इथं असलेला प्रत्येक जीव, आज कीर्तनामध्ये उपस्थित असलेले आपण सर्व, आपल्याला कुणाला मरण हवंय? नाही. बरं, मृत्यू असा यावा, संतांचं म्हणणं होतं, तो शेवट गोड झाला पाहिजे. कुठल्याही आसक्तीशिवायचं मरण संतांना मान्य होतं, किंबहुना तेच त्यांनी प्राप्त केलं, निरासक्त जीवन. असं जीवन तुमच्या माझ्या वाट्याला यावं असं तुकोबरायांची इच्छा आहे, अपेक्षा आहे. मग त्याकरता आमच्या जीवनाचा शेवट गोड व्हावा अशी महाराजांची इच्छा आहे. मग त्याकरता काय काय केलं गेलं पाहिजे आणि महाराजांना आलेला अनुभव नेमका काय आहे तुकोबराय सांगतात अभंगाच्या प्रथम चरणापासून. माझा बहु गोड झाला, माझा
निदाच्या माहेरा आलो निदाच्या माहेरा आलो निदाच्या माहेरा आलो निदाच्या माहेरा आलो निदाच्या माहेरा शेवट तो भला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला शेवट तो भला माझा बहु गोड झाला. कसा शेवट झाला पाहिजे? आता ओंकार महाराज संतोष महाराजांनी गायलेली चाल जितकी गोड ना तितका शेवट गोड झाला पाहिजे म्हणाले. इतका गोड शेवट झाला पाहिजे. अतिशय जोरात टाळ्या वाजवा. टाळ्या कमी पडतायत. आपण कंटाळलात का? नाराज आहे का? नाही ना. टाळ्या खणखणीत वाजवल्या पाहिजेत. मस्त दाद द्यायची. छान टाळ्यांचा आवाज आला पाहिजे. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. महाराज म्हणतात गोड शेवट झाला पाहिजे. व्यवहारिक जीवनामध्ये एखादी घटना घडली, एखादा प्रसंग घडला किंवा भांडण झालं दोन भावात दोन जावात, आपण काय म्हणतो? बाबा रे मिटवून टाका, शेवट गोड करा. व्यवहारातली ही परिस्थिती आहे. तुकोबराय ज्या शेवटाची अपेक्षा करतायत किंवा जो शेवट आमच्या समोर मांडतायत ना तो व्यवहारातला नाही, तो साधनेचा शेवट आहे. आपल्याला वाटतं शेवट म्हणजे संपलं, शेवटचा श्वास झाला की आपला शेवट झाला. नाही, महाराज म्हणतात माझा शेवट गोड झाला म्हणजे नेमकं काय झालं? माझ्या साधनेचा शेवट गोड झाला. कारण मनुष्य जन्माचं ध्येय काय हे मी जाणतो म्हणाले. भगवत प्राप्ती हे माझं ध्येय आहे. इथं आल्यानंतर या नरदेहीचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला. आयुष्याला येऊन परमार्थ शास्त्रातली अत्युत्तम असलेली पदवी सच्चिद आनंद स्वरूप अशी अवस्था अनुभवणं हे मनुष्य जीवनाचं साध्य आहे. साक्षात भगवत स्वरूप होणं. मग त्या साध्याला मी पोहोचलो आणि माझं साधन संपलं. साधनाचा शेवट गोड झाला म्हणजे काय? मला साध्याची प्राप्ती झाली, मला भगवंत मिळाला. तुकोबरायांचा हा अनुभव आहे. म्हणून महाराज म्हणतात तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी. एक काळ असा होता साधकावस्थेमध्ये महाराज म्हणायचे नलगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा. पण या अवस्थेला पोहोचल्यानंतर भगवंत प्राप्त झाला आणि महाराज म्हणतात की शेवट गोड झाला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आपल्याला वाटतं का आपला शेवट गोड व्हावा? कधी होणार? आपण जर आयुष्यभर वक 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 केली आधुनिक सुखाच्या साधनांनी, संसारामध्ये गुरफटलो, संसरती इति संसारः ही संसाराची व्याख्या आहे. मग पुन्हा 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 या भवचक्रामध्ये आम्ही असे गुंततोय की एखाद्या कमलकोशामध्ये तो भ्रमर अडकतो बघा, निष्क्रिय होतो. वर्णन केलं भर्तृहरींनी. रात्रीची वेळ त्या सरोवरामध्ये एक भुंगा शिरला आणि भलं मोठं ते कमळाचं फुल फुललेलं. संध्याकाळच्या वेळी बरोबर त्या फुललेल्या कमळामध्ये तो भुंगा गेला आणि संध्याकाळच्या वेळेला सूर्यास्त झाला म्हणून सूर्यास्ताच्या नियमानुसार, निसर्गाच्या नियमानुसार सूर्यास्ताला ते कमळ मिटलं. मिटलेल्या कमळामध्ये तो भुंगा अडकून बसला, नवे गुदमरायला लागला. आता एरवी लाकूड पोखरणारी त्याची ताकद इथे निष्क्रिय झाला. का? अडकला संसार बंधनामध्ये अडकला. त्याचा परिणाम असा झाला की तो गुदमरायला लागला, पण पाकळी कातरेना. ते पाकळी कातरून बाहेर यायची तयारी नाही. भर्तृहरी म्हणाले रात्रीर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातम. म्हणले आता कशी तरी रात्र संपेल. रात्रीर्गमिष्यति भविष्यति हसिष्यति पंकज श्री. पंकज म्हणजे कमळ, पंकज पंक म्हणजे चिखल, ज म्हणजे जन्माला येणार. चिखलात जे जन्माला येतं ते कमळ, त्याला म्हणायचं पंकज. मग म्हणाला आता ही कमलिनी फुलेल, मग मी यातून बाहेर पडेन अशा विचारात तो असताना इतक्यात काय झालं? इत्थम विचिंतयति कोशगते द्विरेफे हा हंत हंत नलिनी गज उज्जहार. एवढ्यात हत्ती आला त्या रात्री त्या सरोवरात आणि बरोबर त्यांनी कमळाचं ते देठासकट फुल तोडून टाकलं. आता देठासकट उपटलेलं कमळाचं फुल पुन्हा फुलेल का? मग न फुलणाऱ्या त्या कमळकोशामध्ये आता फुलेल मग फुलेल अशी आशा धरून बसलेला तो भृंग गुदमरून मेला, पण त्यांनी पाकळी कातरली नाही. आता हे भ्रमराचं रूपक तुमच्या माझ्यासाठी, संसारात अडकलेल्यांसाठी आहे. आम्ही असेच इतके अडकून बसतो आणि एक दिवस असेच संपतो, पण परमेश्वर जवळ करत नाही. घटिका गेली, पळे गेली, तास वाजे झणाणा, आयुष्याचा नाश होतो.
रामकारे म्हणाना. सहज जाताना निश्चिंत पद्धतीने तुकोबराय म्हणतात तसं जाता आलं पाहिजे. माऊली म्हणतात का झाकली या घटीचा दिवा. रूपक दिलं, उदाहरण दिलं. पेटत्या दिव्यावरती जर पात्र झाकलं तर तो दिवा कधी विझला, कसा विझला आपल्याला कळतही नाही, सहज विझून जातो. तसं आमचं जीवन समाधानाने सहज काळाच्या पडद्याआड निघून जावं, निरासक्त भावनेने निघून जावं. आणि याची काळजी परमेश्वर घेतो बर का. आयुष्यभर ज्यांनी भगवंताचं सतत ध्यान केलंय की नाही, सतत ध्यान, सतत नामस्मरण. अहो येता जाता उठत बसता कार्य करता, सदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळता. प्रत्येक वेळी भगवंताचं नामस्मरण करणाऱ्याची काळजी देव घेतो. कशी? तुलसीदासजी म्हणतात ओठ कंठ चले नहीं जिव्हा रटे नारा, ओठ कंठ चले नहीं जिव्हा रटे नारा. राम हमारा जप करे हम बैठे आराम, कबीरा हम बैठे आराम, कबीरा हम बैठे आराम. कबीरांचा दोहा आहे हा. ओठ कंठ चले नाही. काय अवस्था होते शेवट देहाची अवस्था काय होते? गलित गात्र झालेला देह उठलेलं बसवत नाही, बसलेलं उठवत नाही. अशा वेळी मुखानी नाम सुद्धा भगवंताचं नीट घेता येत नाही. जिव्हा रटे ना राम. परिणाम असा होतो राम हमारा जप करे हम बैठे आराम. तेव्हा देव आमचं स्मरण ठेवतो. शास्त्रकार म्हणाले यदि वातादि दोषेण मत भक्तांमाम हि विस्मरेत. जर शारीरिक आधी व्याधींमुळे माझा भक्ताला माझं विस्मरण झालं, परिणाम काय होतो? अहम स्मरामि तम भक्तम ददामि च पराम गती. मी माझ्या भक्ताला लक्षात ठेवतो म्हणाले, मी माझ्या भक्ताचं स्मरण करतो. त्यामुळे आपल्या आयुष्याचा सुद्धा शेवट जर व्हायचा असेल ना तर तो गोडच झाला पाहिजे ही अपेक्षा. आमचं असं असतं देहाला आम्ही मी समजून बसलो. तुकोबराय म्हणतात माझा शेवट गोड झाला म्हणजे काय? माझी देहबुद्धी नष्ट झाली, संपली. कारण जिला आम्ही देहबुद्धी म्हणतो ना त्या बुद्धीने असा निश्चय केलाय की मी म्हणजेच देह आहे, मी म्हणजेच देह आहे. पण देह म्हणजे मी नाही, त्या देहामध्ये असलेला मी कुणीतरी वेगळा आहे. माझं घर आपण म्हणतो की नाही, माझी गाडी, गाडी म्हणजे मी आहे का? घर म्हणजे मी आहे का? नाही. तसा माझा देह ज्यावेळी आपण म्हणतो ना त्या देहामध्ये असणारा मी कुणीतरी वेगळा आहे. आणि तो मी कोण आहे? तो मी काय म्हणतो? आत्मषटकामध्ये आचार्य म्हणाले अहम निर्विकल्पो. आपण म्हणतो मी म्हणजे देह, तो मी म्हणतो आतमध्ये जो मी आहे ना आमच्या, तो आहे म्हणून सगळं चाललंय बर का. तो एकदा गेला की माणसं म्हणतात उचला, आता 4 माणसं लागतात खांदेकरी, उचला म्हणतात. तो आहे आतमध्ये चैतन्य रूपानी, ऊर्जा रूपानी, तिची शक्ती आहे आतमध्ये. म्हणून हा देह सगळा चालतोय, बोलतोय, वावरतोय, सगळे व्याप करतोय. पण हा मी निघून गेल्यानंतर या देहाला काही शिल्लक अर्थ राहत नाही. मग तो मी कोण आहे नेमका? तो मी म्हणतोय तरी काय? आचार्य निर्वाण षटकात म्हणतात अहम निर्विकल्पो निराकार रूपो. तो मी स्वतःची ओळख सांगतोय. विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणि न मुक्तिर्न बंध सदा मे समत्वम. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. न मे मृत्यु शंका न मे जाति भेद. पिता नैव मे नैव माता न जन्म न बंधुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्य. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मंत्रे न तीर्था न वेदा न यज्ञ. अहम भोजनं नैव भोज्यं न भोक्ता. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. आम्ही म्हणतो देह म्हणजे मी नाही, पण त्या देहामध्ये असणारा तो मी आहे ना, तो म्हणतो मी तो आहे. कळतंय का? फार गोंधळ नाही ना. तो मी म्हणतो की मी तो आहे म्हणजे कोण? तो जीव आहे ना आतमध्ये. त्या जीवाला माहितीये की त्या शिवाचा मी अंश आहे, बरोबर. पण आम्हाला त्याचा विसर पडला, आमच्या बुद्धीला त्याचा विसर पडला. बुद्धीने हा निश्चय केला की मी म्हणजेच देह आहे, मी म्हणजेच देह आहे. म्हणून देहावर होणार, देहाच्या दृष्टीने सगळे भोग आम्ही घेतो. पण आतमधलं जे आत्मतत्व आहे ना ते संतांनी जाणलं. माऊली म्हणतात जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा. तुझं वाचुनी केशवा अनु नावडे. त्या जीवातला जो जीव आहे ना तो माऊलींनी ओळखला आणि त्या जीवाला लळा लागला. कुणाचा? म्हणली त्या शिवाचा.
मग जीवाचं शिवाशी असलेलं तादात्म्य म्हणजे दोघांची भेट झाली. जिथून आला जीव तिथे जाऊन मिळाला. नदी कुठून येते? नदीचा उगम. हा, नदी जिथून येते तिथेच जाऊन मिळते ना. नदी सागराला जाऊन मिळते. तर तसा नदीचं मूळ स्थान समुद्रच आहे, सागरच आहे. त्यामुळे ती गंगा किंवा ती नदी जाऊन मिळते मूळ स्वरूपाशी. तसा हा जीव मिळाला पाहिजे त्या शिवाशी, ही अपेक्षा संतांची आहे. आणि मग अशा पद्धतीने जर आम्हाला अनुभव प्राप्त झाला तर आमचा शेवट गोड झाला, असं तुकोबरायांचं म्हणणं आहे. पण आम्ही या जगालाच सर्वस्व मानून बसलोय. जग या शब्दाचा अर्थच असा आहे. ज म्हणजे जन्मणे आणि ग म्हणजे गमन करणे, येणं आणि जाणं. येरझार झाला सफल व्यापार तुकोबराय म्हणतात ना, त्यांची सरली येरझार. येणं जाणं हे जे सतत चाललंय, पुनरपि जननम पुनरपि मरणम, वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेढीजे, या न्यायाने जुना कपडा टाकून द्यावा, नवीन घालावा. तसा हा देह, तो आत्मा नवीन देह स्वीकारतो, जुना देह टाकून देतो. पण आम्हाला या देहावर इतकं प्रेम आहे, इतकी आसक्ती आहे, त्यामुळे आमचा शेवट गोड होत नाही. सगळं संपलं तरी आम्हाला इथं थांबायचंच असतं, जायची इच्छाच नाही होत. म्हणून मनुष्य मृत्यूला प्रचंड घाबरतो. आमचा शेवट कसा गोड होणार हो? आम्हाला समजून घ्यावं लागेल. काय झालं, एक फकीर होता बरं का, रस्त्याने निघालेला. आणि जात असताना एक मोठा राजवाडा त्यांनी पाहिला, एक मोठा महाल त्यांनी पाहिला. आता फकीर कुणाला म्हणायचं फकीर? जो बेफिकीर आहे तो फकीर. त्याला कसलीच काळजी नसते, ना प्रपंचाची, ना घराची, ना दाराची. तो असाच स्वतःच्या धुंदीमध्ये चाललेला, हातात कटोरा, महालाच्या समोर उभा राहिला आणि द्वारपालांना विचारलं, या धर्मशाळेत मला तुम्ही 4 दिवस राहू देता का? ते द्वारपाल म्हणले, तुला दिसत नाही का? अहो, ही धर्मशाळा नाही, हा आमच्या राजाचा राजवाडा आहे, महाल आहे. धर्मशाळा काय लावले? त्या फकीराचं आपलं तेच. मला या धर्मशाळेत 4 दिवस राहू दे म्हणलं, फक्त 4 दिवस. तुला कळत नाही म्हणले, एकदा सांगितलेलं. अरे, ही धर्मशाळा नाही, हा आमच्या राजाचा महाल आहे, वाडा आहे, राजवाडा आहे. फकीराचं पुन्हा तेच, या धर्मशाळेत मला 4 दिवस राहू देता? राजापर्यंत बातमी गेली. राजा रागावतच बाहेर आला आणि राजाने त्या महाराजांना सांगितलं, महाराज, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. ही धर्मशाळा नाही, हा माझा महाल आहे, माझा राजवाडा आहे बरं का. असं माझं करता करता तो फकीर हसला. तो म्हणला, काही दिवसांपूर्वी मी इथं आलो होतो आणि मी तुझ्या जागी दुसरंच कोणीतरी पाहिलं. ते कोण होतं? ते म्हणले, आमचे वडील असतील. मग ते गेले कुठे? ते गेले म्हणाले. मग त्यांच्या आधी कोण होतं? म्हणले, आमचे आजोबा होते, या महालाचे राजे. मग ते गेले कुठे? ते पण गेले म्हणले. मग अजूनही तुझ्या डोक्यात प्रकाश पडत नाही का रे? हे सगळं जग म्हणजे मुसाफिरखाना आहे. हिंदीमध्ये धर्मशाळेला मुसाफिरखाना म्हणतात. नैनो से नीर बहाएगा, खाली पिंजरा पडा रह जाएगा. सगळं सोडून जायचंय ना, हे सगळं इथं राहणार आहे. धन आणि भूमो पशवश्च गोष्ठे, भार्या गृहद्वारी जनस्मशाने, देहश्चितायां परलोक मार्गे, कर्मानुगो गच्छति जीव एक. हा कर्म फक्त सोबत येणार आहे. या आयुष्यभर खाऊन पिऊन पोसलेल्या देहाची सुद्धा 3 चिमट्या राख होणार आणि फक्त कर्म सोबत येणार आहे. सत्कर्म असेल तर आम्हाला सद्गती प्राप्त होणार आहे, बाकी सांगायची गरज नाही. त्यामुळे असं कर्म करावं की तुमच्या माझ्या जीवनाचा शेवट सुद्धा गोड व्हावा. जब तुम पैदा हुए जग हासे तुम रोय, अब ऐसी करनी कर चले पीछे न हसे कोय. आता सगळ्या जगाने तुझ्यासाठी रडावं. आमचं असं असतं, माणसं म्हणतात बरं झालं. नाही ना, हळहळावीत लोक आपल्या जाण्याने. असं जीवन असावं आमचं. असं आहे, कुणाच्या घेण्यात नाही, कुणाच्या देण्यात नाही. समाजाचं तिकडं वाटोळं का होईना, समाजाला आग का लागेना, धर्माचं वाटोळं का होईना, बांगलादेशला आग का लागेना, आमचं काही घेणं देणं नाही. आमचं घर, आमचा प्रपंच, आमची लेकरं बाळ, आम्ही सुखी, असं नाही. पण माऊलींनी काय केलं? सगळ्या जगाचा प्रपंच केला ना. आणि मग जे माहेर या अभंगात तुकोबरायांना अपेक्षित आहे ते माहेर मिळवलं. अभंगाचं 2रं चरण. आलो निजा माहेरा, आलो निजा माहेरा, आलो निजा माहेरा, आलो निजा माहेरा, आलो निजा माहेरा.
निजाच्या माहेरा. शेवट गोड झाला म्हणजे काय झालं, मी माझं माहेर प्राप्त केलं. आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. कुणाची भेट झाली? अहो तुमचं माझं माहेर आणि संतांचं माहेर याच्यामध्ये फरक आहे. आपलं माहेर, ज्या माहेरामध्ये भरपूर वेळ झोपायला मिळतं, भरपूर लाड होतात, येताना भरपूर आई पिशव्या भरून आम्हाला देते, माहेर वाशीन भरपूर लाड, हे आपलं माहेर. पण संतांचं माहेर, माझे माहेर पंढरी. जनाबाई म्हणतात ना, आहे भिवरेच्या तिरी. बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई, माझे माहेर पंढरी. कोण आहे होती ते? बाप रखुमा देवी बरू विठ्ठलाचे भेटी, आपुले समसाठी करुनी ठेला. माऊली म्हणतात, जाईन गे मायेत या पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. सगळ्या संतांनी ठामपणे सांगितलं आमचं माहेर आहे ते. बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई. मी काय करीन? क्षेम देईन, सगळं सांगेन मी इथं येऊन काय काय केलं, हा संसार कसा केला. आणि हे सगळं जग म्हणजे हा संसार होता ना. माऊली म्हणतात, जाईन गे मायेत या पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. अहो आपलं जरी माहेर व्यवहारातलं, त्या माहेराच्या दिशेने आपली पावलं जायला लागली. एखाद्या माहेर वाशनीला, सासूर वाशनीला विचारा की ती माहेराला जाताना काय मनातल्या भावना असतात. आणि आज ज्यांचं पुण्यस्मरण आहे, आमच्या चांदगुडे आईंचं, मुलीचं आणि माहेराचं नातं काय असतं. आई निघून गेल्यानंतर त्या मुलीचं आपलं असं माहेरामध्ये काय उरतं हे त्या आई नसलेल्या एखाद्या मुलीला विचारावं, एखाद्या मुलाला विचारावं की छत्र हरवून जाणं काय असतं. मग व्यवहारातलं हे माहेर, सगळ्या संतांनी, सगळ्या कवींनी या माहेरावर काव्य रचली, अभंग रचले. हे माहेर असं आहे, निजाच्या माहेरा शब्द वापरला ना तुकोबरायांनी. निजाच्या माहेरा, निज माहेर म्हणजे माझं माहेर, संतांचं माहेर. निज धाम गमन ज्याला म्हणतो ना, परमात्म्याचं धाम प्राप्त होणं म्हणजे माहेर प्राप्त होणं. आपल्याकडे व्यवहारामध्ये सुद्धा माहेरावर इतकं प्रेम असतं, आमचं इतकं प्रेम असतं की बहिणाबाईंना एका योग्याने प्रश्न विचारला. खानदेशातल्या बहिणाबाई चौधरी रावयाच्या कवयित्री बहिणाबाई काव्य करायच्या, छान ओव्या रचायच्या. आणि त्या एका योग्याने, एका साधूनी त्यांना प्रश्न विचारला, तू छान ओव्या करते म्हणून प्रत्येक महिलेच्या मुखामध्ये ओव्या असतात बघा आमच्या, म्हणजे जुन्या बरं का, नवीन नाही. मी म्हटलं जात्यावर बसून बहिणाबाई, जात्यावर बसून जनाबाई ओव्या गायच्या. परवा एका मुलीने कॉलेजच्या मला विचारलं, ताई जात्यावर कसं बसायचं? म्हटलं बाई जात्यावर नसतं बसायचं, जात्याच्या शेजारी बसायचं, खुंटा हाताला घ्यायचा, मस्त पाय पसरायचा आणि खणखणीत आवाजात ओवी गायची. म्हणजे जात्यावर कशी म्हणायची ओवी? जातं कुठं आहे? म्हणलं मिक्सरवर म्हण. उत्तम. पूर्वजांचं शहाणपण आम्हाला वापरता यावं, कुठेही ओवी गायली तरी चालते. आणि इतकी ओवी सुंदर असायची बहिणाबाईंची, माहेरच्या ओव्या. तो योगी म्हणायचा, तो साधू म्हणतो बहिणाबाईंना की तू ओव्या रचते, सासरचं जातं असतं आणि ओव्या गाते माहेरच्या. हा किती सुंदर गोष्ट आहे बघा ना. जातं सासरचं, राहते सासरी, पीठ दळतय सासरचं आणि ओव्या मात्र माहेरच्या. बहिणाबाईंनी फार सुंदर सांगितलं, ऐक नीट मी सांगते. बहिणाबाई म्हणतात, देरे देरे योग्या ध्यान, ऐक नीट मी सांगते, लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते. लेकीला माहेर मिळावं म्हणून माय सासरी नांदते. हे माहेरपण आहे, हे माहेराचं नातं आहे. माहेरचा वारा सुद्धा आम्हाला प्रिय असतो म्हणतात ना. त्यामुळे या संसार रूपी सासर, हे सासर आहे. इथं मला का ठेवलंयस? आता माझी तुझी गाठ पडली पाहिजे म्हणून ओढ लागली माहेराची. आलो निजाच्या माहेरा. आणि ही माहेराची वाट कशी आहे माहितीये का? अत्यंत सुखरूप आहे, अत्यंत श्रेयस आहे, आनंद देणारी आहे, जवळीचं नीट सुखरूप म्हणाले. त्यामुळं तर त्या माहेराला जाण्याकरता सकल संतांनी ती वाट धरली. ऊन नाही, थंडी नाही, वारा नाही, पाऊस नाही, सगळे पोहोचतात पंढरपूरला आषाढीला, कार्तिकीला. माऊलींकडे सगळे जातो आम्ही. जगामध्ये लक्षात ठेवावं, ज्याला माय नाही, बाप नाही, त्याला अनाथांची माय असलेली, ती इंद्रायणीच्या काठी असलेली सगळ्या जगाची माय विश्व माऊली ज्ञानोबाराय आहेत बरं का. ज्याला आई वडील आता नाही आहेत, आई वडील गेले असं असतं ना, त्यांनी तिथे मस्तक टेकवावं. आणि ते जगाची माय आहे. माझी माऊली म्हणून कडकडून मिठी मारतो की नाही आपण समाधीला, डोळ्यातनं अश्रुधारा वाहतात, आमचं हृदय हेलवून जातं नुसतं माऊली म्हटलं तरी. कारण विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशाले, अवघेची झाले देह ब्रह्म, अशी अवस्था आहे.
ज्ञानोबांचं आमच्या महाराष्ट्रामध्ये असणं हे महाराष्ट्र सारस्वताला मिळालेलं खूप मोठं दान आहे. ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी असू दे, तुकोबांची गाथा असू दे, या सगळ्यांनी आमचं मन मनगट आणि मेंदू असा बळकट करून आमच्या मनाची मशागत केली, सतत जागा ठेवण्याचं काम केलं ना. त्यामुळे तुकोबराय म्हणतात, या पद्धतीने जर आम्ही चाललो तर गुंता पटणार नाही. न पडेची कोठे गुंता कोठे काही तेणेची पंथे चालव जाता. या मार्गावरून जर आम्ही चाललो तर आयुष्य सरळ होईल, सुलभ होईल, सुकर होईल, छान पुढे निघून जाईल आणि मग आयुष्याचा शेवट गोड झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळं घडल्यानंतर मागची जी कर्म आहेत, मागची जी दुःख आहेत, त्या दुःखांचा परिहार होणार आहे. तुकोबराय म्हणतात, माझ्या दुःखांचा परिहार झाला. परिहार झाला हो, परिहार झाला हो, परिहार झाला हो, परिहार झाला, परिहार झाला, झाला परिहार झाला, परिहार झाला हो, परिहार झाला. अवघ्या दुःखाचा मागिला, अवघ्या दुःखाचा मागिला, अवघ्या दुःखाचा मागिला, आलो निजाच्या माहेरा, हो आलो निजाच्या माहेरा. परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. पांडुरंग परमात्मा प्राप्त झाला. परिणाम असा झाला, माहेर प्राप्त झालं, निजधाम मिळालं आणि आता सगळी कर्म संपली, दुःख संपली. मागची जी जी दुःख होती त्या दुःखांचा परिहार झाला. किंबहुना जे दुःख किंवा जे सुख मी मानत होतो ते सुख दुःख नव्हतंच, मुळी तो सुखाचा आणि दुःखाचा भास होता हे मला कळलं. म्हणजे परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागीला. आम्ही भ्रमात राहतो फार बरं का. जे सुख आम्ही अनुभवतोय असं आम्हाला वाटतं ते सुख नाही, तो सुखाचा भास आहे. सुखाचं नाणं उचला, मागच्या बाजूला दुःखाचा काटा असतोच. सुख सुख म्हणत आहे, दुःख ठाकून आले, येणारच आहे दुःख. सुखामागून दुःख, सुखामागून दुःख. आम्ही प्रपंचामध्ये सतत सुखाची अपेक्षा करतो, पण ते सुखही संपलं, ते दुःखही संपलं आणि त्याच्या पलीकडे आम्ही गेलो. परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागीला. मग असा जर आमच्या आयुष्यामध्ये प्रसंग किंवा अनुभव यायचा असेल तर आम्ही काय केलं पाहिजे? आमची भक्ती अशी पराकुटीची गेली पाहिजे. अध्यात्मशास्त्रामध्ये 4 मुक्तींचं वर्णन केलं ना, सलोकता, समीपत, स्वरूपता, समीपता आणि सायुज्यता. साक्षात परमेश्वर प्राप्त होणं. रामायणामध्ये असलेलं स्त्री चरित्र, माता शबरी भगवंताशी इतकी अनन्यगतिकपणाने वाट पाहिली, तिष्ठत राहिल्या आणि शबरी आईंच्या समोर, मातांच्या समोर ज्यावेळी भगवान परमात्मा तिथं बसलेले आहेत समोर आले, त्यावेळी भावजागृती झाली. डोळ्यातनं घळघळ घळघळ अश्रुधारा वाहतात आणि काय आयुष्याचा शेवट, किती तिष्ठत, किती वाट बघत राहावं. देहाची अशी अवस्था झाली होती की कावळे आणि गिधड शरीराचं मांस लचकेत तोडून नेत होते. अस्थिपंजर झालेला देह. वयाच्या 96व्या वर्षापर्यंत शबरी आईनी वाट पाहिली रामांची. किती वाट आपण वाट पाहत नाही एवढी, इतकी वाट पाहावी. आणि मग प्रभू आल्यानंतर अत्यंत भावविभोर होऊन शबरी आईनी काय आणलं? द्रोणामध्ये बोरं आणली. प्रत्येक बोर उष्ट करून दिलं. परवा एक कथा मी अशी शाळेत ही सांगितली बरं का. त्या शाळेतल्या मुलांनी मला नंतर येऊन प्रश्न विचारला, ताई किती अनहायजेनिक म्हणाले, अशी उष्टी बोरं, म्हणजे हे सगळं अनहायजीन आहे ना, असं उष्ट कोणाला कोणी कोणाचं खातं का म्हणाले. अशी उष्टी बोरं. त्याची आई शेजारी होती. त्याच्या आई समोर त्याच्या त्याच्या आईला एक प्रश्न विचारला. म्हटलं बरं का हो, हे बाळ तुमचं जेव्हा लहान होतं याचा प्रश्न आहे की हे सगळं अनहायजीन आहे, लाळ सगळी मिसळलेली, असं उष्टर आम्हाला कसं काय शबरीने दिलं, हे काहीतरी सांगता म्हणाले तुम्ही, असं कुठं असतं का? या मुलांच्या प्रश्नांना उत्तर आम्हाला देता आली पाहिजेत. त्या आईला म्हटलं की तुम्ही ते बाळ तुमचं अगदी तानं होतं, अगदी लहान होता तेव्हा तुम्ही त्याला दूध पाजलं चमच्याने, तुम्ही त्याला छान छान मऊ मऊ डाळ तांदळाची, भाताची, रव्याची पेज पाजली. ती पेज थेट चमचा घेतला आणि त्याच्या तोंडात गरम गरम कोंबला का हो? नाही ना. पहिल्यांदा चाखून बघितला नाही का, ते कितपत थंड आहे, कितपत गार आहे, आणि मग त्याच्या मुखात घातली ना. आई अशी असते हो.
शबरी मातेनी प्रत्येक बोर चाखून बघितलं आईच्या अंतःकरणाने, आणि कितीतरी वर्ष माझ्यासाठी तिष्ठत असलेली आई, त्या आईची उष्टी बोर माझा राम आवडीने सेवन करतो, आवडीने सेवन करतो. आमच्याही दुःखांचा परिहार व्हावा असं वाटत असेल ना, तर असा राम समोर येऊन उभा ठाकावा असं वाटत असेल. अलीकडच्या अनेक संतांच्या समोर राम उभा राहिला, देवानी प्रत्यक्ष सगुण दर्शन दिलं. आमच्या समोर का नाही येत? कारण आम्ही इतके अडकलो याच्यामध्ये की आम्हाला देवासाठी वेळ नाही. बाकी सगळं आम्ही करतो पण देवासाठी वेळ देत नाही. देवाकडून सगळं मागतो पण देव मागत नाही. संतांनी देवाला मागितलं. इतरांच्या साठी कल्याणप्रद राहील. आमच्या फार तक्रारी असतात की नाही, याच्यात काही नाही त्याच्यात काही नाही, आम्ही खूप तक्रारी करतो, खूप तक्रारी करतो. अनेक प्रकारची संकट आमच्याकडे आहेत. अहो, संकट कुणाला नाही, सगळ्यांना नाही. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. पण हे सगळं असताना समाजाला धरून राहणं, कुटुंबाला धरून राहणं. मी नेहमी असं सांगते की पूर्वीची माणसं मनानी गरीब होती, मनाची श्रीमंती होती, पैशानी गरीब होती असली तरी सुद्धा. पैशाची गरिबी होती माणसांकडे, पण मनाची फार श्रीमंती होती. माणसं माणसांना विचारत होती. अध्यात्म होतं जीवनामध्ये, जीवनाला पाया होता अध्यात्माचा, बेसमेंट होता अध्यात्माचं. आज ते हरवलं, पायाच चुकीचा ठरलाय आमचा. सांगणारं कुणी नाही. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती ना. मग पूर्वीचा काळ असा होता की आईला विचारणारं मूल होतं. आज वर्ष श्राद्ध का करायचं, कशाला करायचं, नाही केलं तरी चालतंय असं म्हणणारी सुद्धा काही परंपरा पिढी आहे बरं का समाजामध्ये. नाही करत ही सगळी विधी कर्म. पण आज चांदगुडे परिवाराला मी मुद्दाम धन्यवाद यासाठी देईन की आईचं श्राद्ध करण्याची इच्छा झाली, आणि ते असं नाही एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये त्यांनी घाट घातलाय म्हणून त्यांना विशेष धन्यवाद द्यायचे. सुपुत्र आपण का म्हणतो, कुपुत्रो जायते क्वचिदपि, पण कुमाता न भवती कदा. आणि एका मातेचं स्मरण करणं, मातेचा गौरव करणं हे आमचं भाग्य आहे, भाग्याचं लक्षण आहे. सुपुत्र त्यालाच म्हणावं की आपण वंशाचा दिवा म्हणतो बघा. सुपुत्राला काय म्हणतो? कुलदीपक असा शब्द आहे, वंशाचा दिवा. का हो? कारण दिव्याशी त्याची तुलना केली सुभाषितकारांनी. पात्रम न तापयती नैव मलम प्रसूते. दिव्याचं जे पात्र असतं ना, त्याची, दिव्याची आणि कुलदीपकाची तुलना केली. पात्रम न तापयती नैव मलम प्रसूते स्नेहम न संहरती नैव गुणान क्षिणोती द्रव्यावसान समये चलताम न धत्ते सत्पुत्र एव कुल सदमणी कोपी दीपहा म्हणाले. दिव्याचं जे पात्र, चांगला दिवा कशाला म्हणायचं? उत्तम दिवा कुठला असतो की जो बाहेरून तापत नाही. बाहेरून तापत नाही, त्याचा धातू उत्तम असला की तो बाहेरून तापत नाही. पात्रम न तापयती, तसा हा दिवा सुद्धा ताप न देणारा असावा. आई वडिलांना, समाजाला, कुटुंबाला आपण दिवा म्हणतो, मग तो तापदायक नसला पाहिजे. असा सुपुत्र असावा जो आईचं पित्याचं ऋण फेडेल. नव्हे, देहाचं जोडे, चामड्याचे जोडे जरी करून घातले आई बापांच्या पायामध्ये तरी ते फिटत नाही ना ऋण. त्यामुळे हे ऋण कधीच फिटू शकत नाही. या माध्यमात आई वडिलांच्या जवळ राहणं, त्यांच्या सहवासात राहणं आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं हे धर्मशास्त्राचं, हे मानवी जीवनाचं इप्सित आहे. म्हणाले पात्रम न तापयती नैव मलम प्रसूते. दिवा, चांगला दिवा कुठला असतो? जो काजळी धरत नाही. तसा म्हणाला हा दिवा सुद्धा, ज्याला आपण वंशाचा दिवा म्हणतो, कुलदीपक म्हणतो, हा सुद्धा इतरांना त्रासदायक नसला पाहिजे. द्रव्यावसान समये चलताम न धत्ते. आई वडिलांचं जवळचं सगळं संपलं, द्रव्य, किंवा आई वडिलांना वृद्धाश्रमात टाकणारा आजचा सुपुत्र, आजचा पुत्र, सुपुत्र कसं म्हणावं त्याला, तो कुपुत्रच आपण समाजामध्ये पाहतो. आणि आज परिस्थिती अशी, खचाखच भरलेत वृद्धाश्रम. श्रोते हो, खचाखच भरलेत. ज्यांना लहानाचं मोठं केलं, तर हाताच्या फोडासारखं वाढवलं, मोठं केलं, रक्ताचं पाणी केलं, त्या पोरांना बघण्यासाठी तडफडतायत ते. मोठमोठ्या साहेबांची मुलं आहेत तिथं. आणि अजून सांगेन, हिंदू धर्मातल्याच लोकांचे जास्त आई वडील वृद्धाश्रमात आहेत. बाकीच्या धर्मियांकडे बघा, त्यांच्या आई वडिलांचं त्यांना ओझं नाही होत, ते सांभाळतात, खूप प्रेम करतात. आपल्यालाच का असं होतं? काय झालंय आमच्या हिंदू धर्मियांना? का आम्ही आमचं सांभाळत नाही? का आम्ही आमची श्रीमंती लक्षात घेत नाही? काय असतं आईचं अंतःकरण? किती प्रेमाने सांभाळते आपल्या लेकराला. धाक द्यावा तो सुद्धा असा. त्या आईला लहान मूल दंगा करत असेल, कुठे झाडू, कुठे केरसुनी, आणि ती चप्पल, तिला चप्पल माहिती नसते. 15 मिनिटं ती चप्पल शोधते, पण तिला माहिती नसतं असं नाही. त्याच आईला घरातली एखादी वस्तू रात्रीच्या अंधकारात शोधायला सांगा, ती एका मिनिटात शोधून तुम्हाला देईल.
पण तिला चप्पल किंवा ती किरसुणी सापडत नसते असं नाही, तिला मारायचंच नसतं, तिला फक्त धाक दाखवायचं असतं. म्हणून तर ती म्हणते, जा मेल्या तिकडं, उन्हात काय मरतो, घरात येऊन मर. ही आई आहे. प्रचंड प्रेम, प्रचंड प्रेम मातेचं. त्यामुळे आईचं जाणं दुःखदायक आहे बरं का, आईचं जाणं दुःखदायक आहे. मी म्हणत होते ना की आईवर प्रेम करणारा समाज, पित्यावर प्रेम करणारा समाज, माता पित्यांच्या ऋणात राहणारा समाज पूर्वीच्या काळी होता. कारण मनाची श्रीमंती होती. पैशाची श्रीमंती आज आम्ही पाहतो, पण मनाची श्रीमंती अशी होती. घराघरामध्ये रंगीत टीव्ही नव्हते, होते का? साधा ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही असायचा, पण माणसाची मन रंगीत होती. टीव्ही साधा होता पण माणसाची मन रंगीत होती. साध्या टीव्हीवर सुद्धा इतका आनंद होता. आता हातामध्ये रिमोट आहे, पण एक सेकंद आमचं पोर टीव्हीवरचं एक दृश्य सरळ एका सेकंद बघू शकत नाही सलग. सतत बटन दाबतोय तो. मनाची अविचल मन आहे, अत्यंत चंचल मन आहे. प्रचंड द्विधा अवस्था आहे. शांत बसायला तयार नाही कुणी. कीर्तनात सुद्धा 2 तासात 1.5 तासात किती प्रकारे मांड्या बदलल्या, आपण आसनं बदलली बघा. आपलं नाही सांगत आहे मी, आपली मन स्थिर नाही आहेत ना. मनाची अवस्था अशी आहे. मग मन स्थिर व्हावं, आमचं मन समृद्ध व्हावं आणि भगवंताकडे धाव घ्यावी त्या मनाने, ही संतांची अपेक्षा आहे. आणि हे सगळं जेव्हा आम्ही करू तेव्हा आमच्याही दुःखांचा परिहार झाल्याशिवाय राहणार नाही. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला. सगळी दुःख संपली, देहाबरोबर येणारी सगळी सुख दुःख संपली, किंबहुना तो भ्रम संपला. आणि मग लख प्रकाश पडला जीवनामध्ये. असा प्रकाश होता की तो चिरंतन होता, ती चिरशांती होती, ते समाधान होतं खरं. आज समाधान नावाची श्रीमंती तुमच्या माझ्याकडे नाही, बाकी सगळं आहे. घरामध्ये सगळं आहे की नाही सांगा? मी नेहमी म्हणते, माणसं बसायला जागा नाही एवढं फर्निचरनी घर भरलंय. सगळं आहे घरात, खचाखच भरलंय, पण 50 रुपयाचं पुस्तक नाही पोरांकडे आमच्या. संस्कारांची कमतरता आहे. सांगणारं कुणी नाही, मग पालक सांगायला तयार नाही, ऐकणारी मुलं नाही आहेत. इंग्रजांचा हेतू सफल झाला असं म्हणायला म्हटलं तर चुकणार नाही. कारण इतकी श्रीमंती भारतीय संस्कृतीमध्ये होती. त्यांनी येताना इथं राज्य करताना पहिला विचार केला की इथली शिक्षण पद्धती बदलूया. म्हणून त्यांनी इंग्रजी शिक्षणाचा प्रचार प्रसार केला आणि इथली विद्यापीठात जाळली. हो, पुस्तकं जाळली, आमचे धर्मग्रंथ जाळले. 6-6 महिने पुस्तकं जळत होती. इतकी श्रीमंती या मातीमध्ये. कारण ही माता आहे आमची, ही माती आहे. आमच्या आयुष्याचा प्रवासच आहे मातेपासून मातीपर्यंत. जन्म देणारी माता, ती नाळ तोडली की मग पोहोचतो आम्ही मातीपर्यंत. एका वेलांटीचा फरक म्हणजे आमचं आयुष्य आहे ना. मातेशी आणि मातीशी इमान राखलं की आमच्याही जीवनाचा शेवट गोड होणार आहे. असा शेवट गोड व्हावा, मागची सगळी दुःख, मागची सगळी कर्म, त्या कर्माचा परिहार व्हावा, दुःख संपावीत, याकरता संतांनी, तुकोबरायांसारख्या, ज्ञानोबरायांसारख्या अलीकडच्या अनेक संतांनी आम्हाला मार्ग दिला. जीवन जगण्याची उत्तम पद्धत शिकवली आहे. अनेकांनी सेवा केली, अनेकांनी भक्ती केली. महाभारतातलं एक अतिशय सुंदर असं चरित्र आहे की ज्यांची भक्ती भगवंताला दाखवण्याकरता नव्हती. आम्ही फार अध्यात्म दाखवण्याकरता करतो. आमचा प्रपंच आध्यात्मिक झाला पाहिजे. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात की आमची अध्यात्मातली प्रगती होतीये किंवा नाही हे कसं ओळखायचं? आम्ही ध्यानाला बसलो, नामाला बसलो की आमच्या मनात काय येतो? प्रपंच येतो, संसार येतो. तसं आम्ही संसार करायला लागलो की आमच्या मनात देव आला, अध्यात्म आलं की समजायचं आपली प्रगती होतीये. उत्तम प्रपंच तुमच्या माझ्याकडून व्हावा आणि हा आमचा जीवनाचा शेवट सुद्धा, आमच्या साधनाचा शेवट सुद्धा गोड झाला पाहिजे, ही तुकोबरायांची अपेक्षा आहे. कसा गोड होतो शेवट? पितामह भीष्म त्यांचं नाव. जगाला दाखवण्यासाठी भक्ती नव्हती, दिसणारी नव्हतीच, पण देवाला दिसत होती. बरोबर, देवाला कळत होती. म्हणून तर कुरुक्षेत्रावर शरपंजरी पडलेले भीष्म पितामह. त्याही आधी भगवान गोपाल कृष्णांनी, भीष्मांनी प्रतिज्ञा घेतली ना, निष्पांडवी पृथ्वी करेन म्हणून. त्या द्रौपदीचं रक्षण करावं, तिचं सौभाग्य वाचवावं म्हणून सगळं कारस्थान केलं. तो नटधारी, नटनायक असलेला भगवंत
त्यांनी पितामह भीष्मांना सांगितलं, तुम्ही इच्छामरणी आहात, आता निरोप घ्यायला हरकत नाही, शिखंडी नावाचं पात्र तुमच्यासाठी तयार आहे. परिणाम अर्जुनानी केलेल्या निर्माण केलेल्या त्या शरपंजरी, त्या बाणांच्या शय्येवरती पितामह भीष्म पडून आहेत. उत्तरायणाची वाट पाहतायत. 6 महिने मुखानी भगवंताचं नाम आणि डोळ्यांनी भगवंतांचं रूप पाहावं एवढी अपेक्षा व्यक्त केली. यस्य स्मरण मात्रेण काय होतं, जन्म संसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे. नमः समस्त भूतानां आदिभूताय भूभृते अनेक रूप रूपाय विष्णवे प्रभ विष्णवे. विष्णू सहस्रनामाची रचना, मुखातनं सहस्त्र नाम भगवंतांचं येतंय, डोळ्यांना त्याचंच ध्यान दिसतंय. आणि ही मागणी, ही इच्छा पितामह भीष्म करतात या प्रसंगामध्ये. भगवंत म्हणाले ना, तुम्हाला काय हवंय बोला. पितामह भीष्म म्हणले, मला काहीच नको. आयुष्यभर हस्तिनापूरच्या त्या सिंहासनाशी एकनिष्ठ राहिलो, आता शेवट असा व्हावा, आता शेवट खऱ्या अर्थी गोड व्हावा देवा. डोळ्यांना तू दिसावा, मुखांनी तुझं नाम यावं. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. प्रत्येक इंद्रियाचं काम. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, मना तेथे धाव घेई राही विठोबाचे पायी. भीष्मांनी हेच मागणं मागितलं. आणि आता तुकोबराय सुद्धा म्हणतात शेवटच्या चरणामध्ये, तुका म्हणे वाणी, 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 तुका म्हणे वाणी. गेली आता मग परतोनी, घे बुधा, घे बुधानी, आलो निदानच्या माहेरा, आलो निदानच्या माहेरा. गेली आता घेऊदनी, गेली आता घेऊदनी, आलो निदाच्या माहेरा, आलो निदाच्या माहेरा. भेटी रखुमाईचा बरा, भेटी रखुमाईचा, रखुमाईचा बरा. रखुमाईच्या वरा, भेटी रखुमाईच्या वरा, भेटी रखुमाईच्या वरा, भेटी भेटी
रखुमाईच्या वरा बेटी रखुमाईच्या वरा घेऊ धणी आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. तुका म्हणे वाणी. वाणी या शब्दाचा अर्थ या अभंगामध्ये दोन प्रकारे सांगितला जातो. वाणी म्हणजे वानवा. आता कुठलीच वानवा नाही, आता कुठलीच उणीव नाही, आता कुठलीच कमतरता नाही. परिपूर्ण अवस्थेला गेल्यानंतर काही नाही ना, कमतरता नाही, जीवन पूर्णत्वाला जातं. पूर्ण ब्रह्म आहे आणि ते पूर्ण ब्रह्म प्राप्त झाल्यानंतर जीवही पूर्ण अवस्थेला प्राप्त होतो. म्हणून महाराज म्हणले आता कुठलीच कमतरता नाही, आता उणीव नाही शिल्लक राहिली. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धणी. धणी असा शब्द वापरला, धनी नाही. धनी म्हणजे आपण म्हणतो मालक या अर्थी, तसा अर्थ इथे नाहीये. धणी म्हणजे इच्छा. त्यामुळे आता आमची इच्छा एकच आहे की ज्या साधनाने भगवत रूपी साध्य आम्हाला प्राप्त झालं ते साधन आम्ही वारंवार करू. कुठलं साधन? तर भगवंताचं नाम हे साधन आहे. अखंड भगवंतांच्या स्मरणात राहू, त्याच्या रूपाचं त्याच्या नामाचं अखंड चिंतन करू. त्याचा परिणाम असा होणार आहे आम्हाला आमचं माहेर प्राप्त होणार आहे. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. आणि जीवनाचं साध्य प्राप्त होणार आहे. ते साध्य भीष्मांनी मागितलं भगवंताकडे. भगवंत म्हणत होते ना काय पाहिजे. भीष्माचार्य सांगत होते इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर. जब प्राण तन से निकले. आपल्या प्रत्येकाची ही इच्छा असावी शेवटी आयुष्य कसंही जगलो ना तरी शेवटी भगवंताचं नाम मुखात आलं पाहिजे. आणि ते येण्याकरता ते असं तसं येणार नाही. शेवटी संसारच आठवेल. मग त्याकरता आयुष्यभर देवाचं स्मरण ठेवलं तर शेवटी सुद्धा भगवंतच आठवेल. पीतांबरी कसी हो
छवि मन में जो बसी हो, होठों पे कुछ हंसी हो, जब प्राण तन से निकले। श्री गंगा जी का तट हो, जमुना का वो शिवट हो, मोरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले। हे परमेश्वरा, उस वक्त जल्दी आना, राधे को साथ लाना, नहीं शाम भूल जाना, जब प्राण तन से निकले। तुम्हाला मला प्रत्येकाला आयुष्याच्या शेवटी असं मागणं भगवंताकडे मागता आलं पाहिजे की देवा, आता कशाचीच उणीव नाही, तूच मिळालास ना। सर्व सुखाचे आगर असलेला पांडुरंग जर प्राप्त झाला तर आता या नश्वर सुखाचं करायचं काय? काहीच गरज नाही, काहीच अपेक्षा नाही। त्यामुळे निरासक्त आणि निष्काम प्रेम भगवंतावरती आयुष्यभर करूया। मनातली अंतःकरणातली नीतियुक्त भावना स्वच्छ ठेवूया, अंतःकरणाची शुद्धता जपण्याचा प्रयत्न करूया। कुणाशीही द्वेष नको, ईर्ष्या नको, मत्सर नको। तुका म्हणे कशाला मत्सर पाहिजे? एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वरम सर्वेश्वर पूजनाचे। आणि आईचं पुण्यस्मरण जसं आज आपण करतोय ना, तसं प्रत्येकाने आपल्या माता पित्यांचा आदर करूया। मला असं वाटतं आपण खूप मोठे होतो, खूप शिकतो, पण ज्यांनी आपल्याला मोठं केलंय ना त्यांना विसरतो। म्हणून मोठ्यांना सुद्धा कधी कधी सांगावं असं वाटतं की म्हातारं होऊ नये, ज्येष्ठ व्हावं, कारण म्हातारपण आधार शोधतं आणि ज्येष्ठत्व आधार देतं। खूप सल्ले आम्ही इतरांना देऊ शकतो, असं ज्येष्ठत्व समाजाच्या केंद्रस्थानी, म्हणून घरामध्ये मोठी माणसं असणं फार गरजेचं असतं। फार विस्कळीत होत नाही घर, कुटुंब व्यवस्था उत्तम राहायची असेल तर घरातली माता पिता असणं गरजेचं आहे। पण आता बायोडेटातच अशी अपेक्षा मांडली जाते, आई वडील नको। आहे की नाही? मी चुकीचं बोलतेय का? हे खरं आहे, मी वाचलेलं आहे म्हणून सांगते। मुलीच्या अपेक्षा त्याच आहे, मुलाला आई वडील नसले पाहिजेत। अरे सकल तीर्थांची धुरे जिये का माता पितरे, असं जर म्हटलं असेल माझ्या ज्ञानराजांनी, ज्या विठ्ठलपंत आणि आई रुक्मिणीने देहांत प्रायश्चित्त घ्यावं, उत्तम आयुष्य प्राप्त व्हावं, आपल्या लेकरांना याकरता सर्वस्वाची देहाची होळी करावी। कितीतरी महापुरुषांच्या माता अलौकिक होत्या म्हणून महापुरुष घडले ना। या महापुरुषांनी आईवर प्रेम केलं म्हणून ते घडले। छत्रपती शिवप्रभूंचा राज्याभिषेक झाला आणि जिजामातोश्रींनी राज्याभिषेकाच्या प्रसंगी पाचाडच्या वाड्यावर राजांना बोलवून घेतलं होतं। सांगितलं होतं की राजे, आजच्या दिवशी मी तुम्हाला एक मागू का? राजे म्हणाले, हो साहेब, बोला ना, असं का विचारता? मी असं मागेन, माझा पुनर्जन्मावर विश्वास आहे, काही दिवसात मी आता इथून निघून जाईन, माझा पुनर्जन्मावर विश्वास आहे, मला जर पुन्हा जन्म मिळाला तर राजे माझी एक विनंती आहे आपणाला, आपण माझ्या पोटी पुन्हा एकदा जन्माला याल का? एका राष्ट्रमातेनी शककर्त्या राजाकडे मागितलेलं हे मागणं होतं की आज मी हाताचा पाळणा केला, देहाची जीवनाची होळी केली, विचारांचं परिपक्वपण मिळालं आणि तुम्हाला मी घडवलं, स्वराज्याचं स्वप्न बघितलं, तुमच्या मार्फत साकार केलं। राजे, तुम्ही राज्याभिषेक पदाला पोहोचलात, छत्र चामर परिधान केली, एक शककर्ते राजे झालात, छत्र चामर परिधान केली, 32 मण सोन्याच्या सिंहासनावर बसलात। पण माझी एकच अपेक्षा आहे, पुढचा जन्म सुद्धा तुमची आई होण्याचं भाग्य मला मिळावं। असं प्रत्येक आईला वाटावं, प्रत्येक लेकराला वाटावं की अशी आई मला मिळू द्या। त्यामुळे आई कितीही अडाणी असू दे, कितीही अशिक्षित असू दे, कधीच म्हणायचं नाही। माझ्या तरुण भावंडांना मी नेहमी सांगते, आपल्या आईला अडाणी कधीच म्हणू नका। ती 4 पुस्तकं कमी शिकली असेल, पण अनुभवांचं अख्खं विद्यापीठ तिच्या रूपाने आपल्या घरात नांदत असतं, आपल्या घरात वावरत असतं। त्यामुळे आईला अशिक्षित आणि अडाणी म्हणण्याचं कधीच धाडस करायचं नाही। माधव जुलियन मराठी साहित्याला मिळालेलं खूप मोठं वरदान, काय वर्णन केलं, प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलाव तुझं आता मी कोणत्या उपायी, वक्षी तुझ्यास परी हे केव्हा स्थिरेल डोके, देईल शांत वाया रुस्पंद मंद झोके, घे जन्म तू फिरोनी येईन मीही पोटी, खोटी ठरवून देवा ही आस एक मोठी। आई, पुन्हा जन्माला यायचं, तुझ्या कुशीमध्ये तुझा सहवास अनुभवायचा। मला असं वाटतं आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आपण मोठे झाल्यानंतर, आपण शिकून सवरून आपल्या मार्गाला लागल्यानंतर प्रत्येकाच्या घरामध्ये मागे म्हातारे आई वडील आहेत। गेल्यानंतर सगळं कर्म करत बसण्यापेक्षा आणि रडत बसण्यापेक्षा आहेत तोपर्यंत त्यांना समाधान देऊया। कितीतरी दिवस तुमच्या स्पर्शासाठी, तुमच्या एका शब्दासाठी आसुसलेली आहेत, त्यांना काही नको।
कधीतरी विचारावं कशी आहेस बाई ग, जेवलीस का बाई ग, तुला दवाखान्यात जायचंय का, तुझं काही दुखतंय का, एखादा हात सुरकुतलेला जवळ घ्या, हातात घ्या, एखादी मिठी मारा. तो स्पर्श जिनी मांडीवर घेऊन आपल्याला पान्हा पाजलाय तो स्पर्श आपण कित्येक वर्षात विसरून गेलो आहोत. कधीतरी आईकडे जा आणि घ्या तिला मिठीत, काय हरकत आहे. मातृ देवो भव भारतीय संस्कृतीने केलेला मातेचा गौरव, पित्याचा गौरव आणि जन्मभर ऋण फेडण्याचा विचार केला तरी ते फिटणारे नाहीत. म्हणून असा सुंदर संस्कार जीवनाला प्राप्त व्हावा की आमचं जीवन सुद्धा परिपूर्ण दिशेने जावं आणि मग आमच्या जीवनाचा सुद्धा शेवट असाच गोड व्हावा जो भगवंताला प्रिय ठरेल, जो भगवंताला आनंददायी ठरेल, असं आमचं जीवन कृतार्थ दिशेने जावं. झालेली सेवा भगवंत चरणावर समर्पित करते.